नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आहे आपल्या गट हेल्थ सिरीजचा. ऊर्जा, थकवा आणि गट हेल्थ. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज काटे आणि आपलं स्वागत आहे गट हेल्थ सिरीजमध्ये. आज आपण बोलणार आहोत ऊर्जा, थकवा आणि गट हेल्थ यांचा संबंध काय आहे. बऱ्याच लोकांना सतत थकवा जाणवतो, सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही. याचं कारण बऱ्याचदा आपल्या गट हेल्थमध्ये असतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल सतत थकवा आणि कमी ऊर्जा याच्या मागचं खरं कारण काय आहे, खराब गट हेल्थमुळे शरीरावरती काय परिणाम होतात, आणि तिसरी गोष्ट ऊर्जा वाढवण्यासाठी सोपे नैसर्गिक उपाय. लक्षात ठेवा, हेल्दी गट म्हणजेच अनलिमिटेड एनर्जी. आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दिवसभर सतत थकवा जाणवतो का? काम करताना एकदम ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं का? हे फक्त झोपेच्या किंवा कामाच्या स्ट्रेसचं कारण नाही, तर तुमचा गट हेल्थ निरोगी नाही आहे. गट आणि ऊर्जा यांचा संबंध काय आहे, तर आपल्या शरीरातल्या 70% ऊर्जेचं उत्पादन हे फक्त पचनसंस्था योग्य असेल तरच होतं. आणि जर गट हेल्थ व्यवस्थित नसेल, इम्बॅलन्स असेल गट हेल्थ, किंवा आतड्यांना सूज आलेली असेल, इन्फ्लॅमेशन असेल, तरीसुद्धा जे काही अन्न आपण खातो ते योग्य पद्धतीने जर नाही पचलं तर त्याच्यामुळे शरीराला एनर्जी कमी मिळते. थकव्याचं मुख्य कारण बऱ्याच लोकांना वाटतं थकवा म्हणजे फक्त कमी झोप, पण खरं कारण म्हणजे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन कमी होणं. गट हेल्थ खराब असेल तर आपल्याला विटॅमिन, मिनरल, आयर्न, B12 नीट मिळत नाही आणि त्यामुळे सतत थकवा जाणवतो, एनर्जी नसल्यासारखं. दुसरी गोष्ट, गॅस, अपचन, ब्लोटिंग हे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण ज्याच्यामुळं होते. तर जर गट हेल्थ व्यवस्थित नसेल तरीसुद्धा आपल्याला एनर्जी फील होत नाही. तिसरा मुद्दा येतो, दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. मग संतुलित आहार, ज्याच्यामध्ये फक्त भरपूर खाणं नव्हे तर फायबर, प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. साखरेचा आणि प्रोसेस्ड फूडचा वापर कमी करणं गरजेचं आहे, कारण हे शरीरामध्ये ऊर्जा देतात पटकन परंतु लगेच घसरवतात. आणि पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत झोपसुद्धा फार महत्त्वाची. 6 ते 8 तास झोप अत्यावश्यक आहे. आपलं गट म्हणजे आपल्या शरीराचं पॉवर हाऊस असतं. आपण जे अन्न खातो ते योग्य पद्धतीने शोषलं तरच शरीरामध्ये ऊर्जा बनते आणि आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहू शकतो. पण जर गट हेल्थ कमजोर असेल तर अन्न नीट प्रोसेस होत नाही आणि ऊर्जा कमी मिळते. आणि छोटे छोटे लक्षणं असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, जसं की जेवल्यावर लगेच झोप येणे, कॉफीची गरज असणे सतत एनर्जीसाठी, सतत विकनेस जाणवणे. याच्यावरती सोपे उपाय काय आहेत, तर फायबर रिच अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये भाज्या, सलाड येतात ते वाढवणं गरजेचं आहे. प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक घ्यायचं, जे दही, काकडी, मोड आलेले धान्य याच्यामधून मिळतात. जास्त साखर टाळायची, पुरेशी झोप घ्यायची, पाणी भरपूर घ्यायचं. तर मित्रांनो, जर तुम्हाला दिवसभर ऊर्जा टिकवायची असेल, सतत थकवा घालवायचा असेल तर तुमच्या गट हेल्थकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून गट हेल्थ सुधारली की ऊर्जा आपोआप वाढते. उद्या या सिरीजमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.